दौलताबाद अर्थात देवगिरी किल्ला हा छत्रपती संभाजीनगर जवळ असलेला एक ऐतिहासिक दुर्गम डोंगरी किल्ला आहे, ज्याला 14व्या शतकात मोहम्मद बिन तुगलकने दौलताबाद असे नाव दिले। हा किल्ला यादव राजा भिल्लम पाचव्याने 11व्या शतकात बांधला असून त्याची मजबूत तटबंदी, चांदमिनार आणि खुल्या तोफांचा संग्रहालय यासाठी प्रसिद्ध आहे, जो महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा पर्यटन स्थळ आहे। येथील मेंढा तोफ, सुंदर आणि भव्य चांदमिनार, भारत माता मंदिराचा शेकडो खांब असलेला गाभा, येथील हत्ती तलाव, पाण्याची बारव, कालोखातील चक्रावून टाकणारा भुलभुलैया सर्व आपल्या इतिहासात घेऊन जातात। काही किल्ल्यांप्रमाणे इथे खाद्यपदार्थ विक्री होत नाही, त्यामुळे आपले लक्ष केवळ ऐतिहासिक वास्तूवर आणि स्वच्छ परिसरावर केंद्रित होते। कृपया सबस्क्राइब करा आणि आनंद घ्या व्हिडिओचा। आता आपण पाहत आहोत भारत माता मंदिर परिसर। हा किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील डाव्या बाजूला आहे। सुंदर दगडी पटांगण आणि भारत माता मंदिराचे दगडी नक्षीदार असंख्य खांबाचे प्राचीन बांधकाम बघण्याजोगे आहे। बोला भारत माता की जय। आता आपण मुख्य प्रवेशद्वाराजवळ आहोत। इथे जवळच सरस्वती बावडी आहे। 700 वर्षांपूर्वी असे काही बांधकाम असावे आणि आजही शाबूत आहे हे बघून मन भारावले। येथून किल्ल्याला पाणी पुरवठा होत असावा। किल्ल्यात पुरातत्व विभागातर्फे स्वच्छता, पाणी तसेच वॉशरूम्सची सोय ठेवली आहे। प्रवेश फी प्रति माणूस 20 रुपये आहे, जी आपण ऑनलाईन भरू शकतो। लहान मुलांना मोफत प्रवेश आहे। किल्ला फिरण्यासाठी संपूर्ण दिवस पुरेसा आहे। आपण आता चांदमिनार ओलांडून सरळ मेंढा तोफेच्या दिशेने निघालो आहोत। चांदमिनार मुद्दामच आपण नंतर बघणार आहोत, कारण हा एक स्वतंत्र आणि अभयसाचा विषय आहे। चांदमिनार सुंदर आहेच, परंतु त्याची वास्तुकला, नक्षीकाम आणि मजबूत चुण्या पत्थरचे बांधकाम खरे तर आजकालच्या अस्थायी अक्षया स्थापत्यशास्त्राला आव्हान देणारे आहे। किल्ल्याच्या आतील बांधकाम शेकडो वर्ष ऊन, वर आणि पावसात टिकून आहे। असेच जर सार्वजनिक कामे झाली तर किती छान होईल। असो, आपण आता मेंढा तोफेबद्दल बोलूया, म्हणजे मेंढीच्या आकाराची तोफ। विशेषतः औरंगजेबच्या काळात दौलताबाद किल्ल्यावर असलेली एक प्रसिद्ध तोफ, जी तिच्या मेंढीसारख्या आकारासाठी ओळखली जाते। ही जवळपास 14 टन वजनी आणि मिश्र धातूंनी बनवलेली अजस्त्र तोफ आहे। चांदमिनार हा 1445 मध्ये अलाउद्दीन बहमनीने विजयनगरवरील विजयाचे स्मरण म्हणून बांधला। हा बुरुज दिल्लीच्या कुतुब मिनार सारखा दिसतो आणि सुमारे 70 मीटर उंच असून बहमनी सत्तेचे आणि तत्कालीन वास्तुकलेचे महत्त्वाचे प्रतीक आहे। लाल आणि पिवळ्या दगडांनी बांधलेला आहे हा दौलताबाद किल्ल्याचा एक अविभाज्य भाग असून किल्ल्याला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी एक प्रमुख आकर्षण आहे।
किल्ल्याच्या मुख्य भागाला आणि चांद मिनार, बावडी, हत्ती तलाव यांना एका खंदकाद्वारे वेगळे केले आहे. दोन्ही भाग एका लाकडी पुलाद्वारे जोडली गेली आहेत. या खंदकात शत्रूंना खाण्यासाठी मगरी असायच्या. अंधारी भुयार हे किल्ल्याचे एक वैशिष्ट्यपूर्ण आणि रहस्यमय ठिकाण आहे, जिथे किल्ल्याच्या संरक्षणासाठी अनोखी रचना केली आहे. हे ठिकाण पर्यटकांना आकर्षित करते आणि त्याची रचना खूप गुंतागुंतीची असून ती शत्रूंना गोंधळात पाडण्यासाठी बनवलेली आहे. यातून वर पोहोचल्यावर किल्ला संपल्याचा भास होतो आणि 80% किल्ला येथून पुढेच आहे. भूलभुलैयातून बाहेर पडणे आजही कठीण आहे, जरी इथे छोटे लाईट तुम्हाला दिशा दर्शवतात. शेकडो वर्षांपूर्वी नक्की याला सर करणे अशक्यच होते. बघूया पुढील भागात. चॅनल नवे आहे आणि तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे. कृपया सबस्क्राईब करावे.